पण माझ्या वडिलांना खूप टोमणे पण समाजाचे ऐकायला मिळायचे की मुलींना का शिकवतोय, मुलगी काय आहे, ती तर काय परक्याचं धन आहे. तो आम्हाला खूप म्हणजे असं आम्हाला आई वडिलांना खूप तिचं अभिमान वाटतो. मला असं वाटतं की आपण जर मिळवायचा प्रयत्न केला, आपण एक फोकस ठेवलं ना, तर ती नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण होतं. नमस्कार, मी PSI सिद्धी मनोहर सावंत, मुक्काम सांबरवाडी, पोस्ट यवतेश्वर, तालुका जिल्हा सातारा येथे राहते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतून महाराष्ट्र राज्यात मुलींमधून 8व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. मी एक मुलगी असून सुद्धा लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी मला मुलग्यासारखी वागणूक दिली. माझ्या आईने सुद्धा मला घरातली कामं जास्त सांगायची नाही, कारण की मला कॉलेज, माझ्या MPSCच्या एक्झाम्स वगैरे याचं खूप टेन्शन असायचं. या सर्व गोष्टींमुळे माझ्या वडिलांचा मला पूर्ण सपोर्ट असल्याने या सर्व गोष्टी आणि माझी मेहनत, माझं कष्ट, मी ठेवलेला संयम, या सर्व गोष्टींमुळेच मला वाटतं मी या पदाला गवसणी घालू शकले. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर मी सांबरवाडी या डोंगरावरील छोट्याशा खेडेगावातून येते. माझ्या गावात वानर, माकड, रानटी जनावरांचा जास्त त्रास असल्या कारणाने शेती पिकत नाही. त्यामुळे आमच्या गावातील सर्व बऱ्यापैकी लोकांना बाहेर गावी किंवा नोकरीला जावं लागतं. माझ्या वडिलांचा MIDC मध्ये छोटासा व्यवसाय आहे आणि माझी आई गृहिणी आहे. तर 12वी मध्ये असतानाच मला एक PSI बनायचं हे माझं स्वप्न मी उराशी बाळगलं होतं. त्यात माझ्या वडिलांचा मला पूर्ण सपोर्ट होता. पण माझ्या वडिलांना खूप टोमणे पण समाजाचे ऐकायला मिळायचे की मुलींना का शिकवतोय, मुलगी काय आहे, ती तर काय परक्याचं धन आहे किंवा तिला चूल आणि मुलंच आहे, असं माझ्या पप्पांना खूप ऐकायला मिळायचं. पण माझ्या पप्पांनी मला नेहमी सपोर्ट केला. खूप माझ्या लग्नासाठी वगैरे स्थळं यायची, पण त्यांनी कधी सुद्धा म्हणजे मला त्यापासून लांबच ठेवलं आणि त्यांनी माझ्या करिअरला प्राधान्य दिलं नेहमीच. आणि माझी मुलगी वर्दीत यावी हेच त्यांचं नेहमीचं स्वप्न होतं आणि मी ते स्वप्न पूर्ण केलं, याचा मला खूप आनंद आहे. माझं कन्या कॉलेज मधून 2020 मध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी तेव्हा माझा MPSCचा फॉर्म भरला आणि माझा तो पहिलाच प्रयत्न होता आणि जास्त गावाला राहिल्या कारणाने मला डॉक्युमेंट्सची माहिती नव्हती आणि मी तो फॉर्म भरला आणि तिथं मी ओपन फिमेल रिझर्वेशन बाबत मला जास्त माहिती नसल्याने मी NCL नो केलं आणि मी जनरल बॉईज मधून गेले. माझी प्रिलिम पहिल्याच प्रयत्नात निघाली होती, पण असं झालं की मी फॉर्म चुकवल्यामुळे मेन्सला मी मुलांमधून होते. मेन्सलाही मी खूप प्रयत्न केले, कुठेही पुण्याला न जाता गावाला राहूनच मी हे सर्व केलं होतं. पण थोडं काय गायडन्स अभावी वगैरे माझ्याकडून काही चुका झाल्यामुळे माझी ती मेन्स निघाली नाही आणि 2021 ची मेन्स जी जुलैमध्ये झाली होती, 2020च्या आधी झाली होती, त्यामध्ये मी माझ्या स्वतः अभ्यास, म्हणजे मला अभ्यास करताना खूप अडचणी यायच्या. एक गावाला राहिल्याने मला प्रॉपर समजायचं नाही, पण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे, त्यामध्ये मला पुण्यातले काही शिक्षकांशी कनेक्ट होता आलं. मला जो सब्जेक्ट समजत नाहीये, जसं की PSIचा लॉ विषय आहे, तो असा अजिबात समजत नाही आणि तो कमी दिवसात कव्हर करणं मला अजिबात शक्य नव्हतं. पण मी त्याच्यासाठी काय सर लोकांच्या माध्यमातून किंवा माझं जे किशोर लवटे सरांचं पुस्तक होतं त्याचे मी खूप रिव्हिजन केले आणि मला वाटतंय की असं काही नाहीये, आपण बाहेर गावी जाऊनच आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. तर आपण आपल्या ठिकाणी, आपण जिथे राहतो त्या ठिकाणी राहून सुद्धा एक ऑनलाईन माध्यमाचा पण पुरेपूर उपयोग करून स्वतः पुस्तकांचा एक प्रॉपर रेफरन्स बुक्सची म्हणजे वापरून आपण ते यश मिळवू शकतो. हा झालं अभ्यास. तर करताना प्रॉब्लेम असा झाला की आमचं ग्राउंड 2021 पासूनच खूप अवघड करण्यात आलं आणि ते खूप जास्त अवघड असल्या कारणानं मी कधीच ग्राउंडवरती स्पोर्ट्स केलं नसल्याने मला ते खूप जास्त अवघड झालं होतं आणि असं वाटलं होतं की मी क्वालिफाय होईन की नाही होईन, खूप टफ असल्याने. पण तेही मी एक अकॅडमी न करता स्वजिद्दीवरती प्रॅक्टिस करून आणि माझ्या काही लोकांनी मला मदत केली त्या बाबतीत आणि मला नक्कीच मार्गदर्शन केल्यामुळे एक प्रॉपर डाईट वगैरे ठेवून, एक स्वतःवरती जिद्द ठेवून, खूप अडचणी आल्या, खूप काही घडलं माझ्यासोबत त्यावेळेस आणि तरी सुद्धा मी न खचता मी ती ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवली. 1 वर्ष ग्राउंड केलं आणि मी एक क्वालिफाईड झाले PSI ग्राउंड. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलींना सांगू इच्छिते की त्यांनी परिस्थितीचं भांडवल न करता आहे त्या परिस्थितीत एक जिद्द ठेवून की आपल्याला काहीतरी बनायचंय, पोस्ट मिळवायचीच आहे, हे करून एक अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी प्रॉपर बनवून आणि ती नक्कीच फॉलो करावी. आणि तुम्हाला जे अपयश येतंय तर त्या अपयशातून तुम्ही एक तुमच्या अनालिसिस करा की तुमच्या काय चुका घडतायत आणि तुम्ही काय चुका सुधारल्या पाहिजेत. ती चूक पुन्हा परीक्षेत होऊन देऊ नका
आणि नक्कीच ते तुम्हाला यश मिळत राहील. तुम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा रिपीट केल्या तर नक्कीच तुम्हाला अपयश येणार आहे. स्वॉट अनालिसिस करा स्वतःचं. तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, कोणता कोणता एमपीएससीचा विषय तुमचा अवघड आहे, कोणता कोणता विषय सोपा आहे. अवघड विषयावर जास्तीत जास्त काम करा. सोपा विषय पण नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न करा. त्यात अजून मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की आपण जर मिळवायचा प्रयत्न केला, आपण एक फोकस ठेवलं ना, तर ती नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण होतं. आणि मी जे ठरवलेलं PSI व्हायचं, माझ्या वडिलांचं माझं स्वप्न होतं वर्दीत बघायचं, ते मी पूर्ण केलं. याचा मला खूप खूप आनंद आहे. मी सिद्धीची आई आहे. सिद्धीनं रात्र जागून खूप खूप मेहनत केली आहे आणि तिच्या कष्टाचं फळ हे आज तिला मिळालेलं आहे. तो आम्हाला खूप म्हणजे असं आम्हाला आई वडिलांना खूप तिचा अभिमान वाटतो. तिनं खरंच खूप कष्ट केले आणि आज कास पठार भागातली पहिली अधिकारी, पोलीस अधिकारी झालेली आहे आणि तो गर्व आम्हाला म्हणजे असं गगनात मावना एवढा आम्हाला तिचा अभिमान वाटतो. तर मंडळी, ही आहे डोंगराळ भागातील जिद्दीला भेटलेल्या एका सिद्धीची गोष्ट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका.